नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला कापसामधील तणनाशक बघायचे, त्याचा वापर कसा करायचा, ते कधी मारायचे हे आपल्याला आज बघायचे। आपण कापूस लागवड केल्यानंतर एक 6 पानावर आल्यानंतर आपण हिटवेट नावाचं औषध फवारतो, पण हे न फवारता त्याच्या अगोदर कोणती फवारणी करायची हे आपल्याला आज बघायचे। मी तुम्हाला रिकमेंडेशन करतो टाटा कंपनीचं पेंडा ग्रँडी। पेंडा ग्रँडीमध्ये कंटेन आहे पेंडामिथिलिन 38.7%। जर तुम्हाला कोणी कंपनीचं पेंडामिथिलिन ग्रँडिंग जर भेटत असेल पेंडामिथिलिन, तर तुम्ही अवश्य घेऊ शकता, पण चांगल्या कंपनीचं राहा। त्यानंतर त्याची फवारणी कधी करायची हे आपल्याला बघायचे। लावण करण्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस अगोदर चांगलं ऊन असलं पाहिजे आणि ओलावा तर असला पाहिजे। जेवढे तुमचे अंडे आहेत तण वापल्याला एकही मरणार नाही। जेवढे अंडे आहेत मध्ये फुगलेले, पाऊस पडल्यानंतर जे तण फुगलेलं असतं अंडे, ते सगळं मरण्याचं काम करतं। तुम्हाला 25 दिवस त्या वावरामध्ये तण येणार नाही ह्याची गॅरंटी। दुसरा विषय असा आहे, जर तुम्ही कापूस लागवड केलो तर 24 तासाच्या आत त्याची फवारणी करायची। एकरी 7 पंप पडले पाहिजेत आणि ह्याचं प्रमाण आहे 20 लिटरला 70 ml। जर तुमचा कोणता मोठा 20 लिटरचा फवारा असेल तर 70 ml औषध घेऊन फवारायचं। हिटवेटचा विचार केला ते पूर्व दिशा आहे। जसं आपण सोयाबीनमध्ये स्ट्रॉंग आर्म हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे, तसं कापसातलं माहीत नाही। त्याच्याबद्दल आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यासाठी पेंडामिथिलिन जे कंटेन असणारं औषध आहे ते पण 38.7% त्याची फवारणी करायची। आणि एकरी जर बॅलर असेल तर तुम्ही 700 ml औषध टाकून त्याची फवारणी करून घ्यायची। एकरी त्याचं प्रमाण आहे। त्यानंतर जेवढं तुमच्या वावरामध्ये तण आहे, आता माझ्या शेतात तण आले, आपण फवारणी करा असं जर तुम्ही विचार केला असता, तण वापल्याला तुमचं तण त्याच्या पेंडामिथिलिननं मरत नाही। जेवढे अंडे फुगले, अंडी नाशक, बीज नाशक, त्यालाच एक प्रकारचे बीज नाशक असे म्हणतात, ते अंडी नाशक आहे। ते अंडे फुगलेलं तेवढंच काम करतं। जसं स्ट्रॉंग आर्म काम करतं तसं पेंडा ग्रँडी हे काम करतं। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।